तर हा होता अजिंक्य पाटील, या मागचा मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि मागच्या मॅचमध्ये त्याने एक भीम पराक्रम सुद्धा केलाय. त्याच्या टेनिस क्रिकेट किंवा क्रिकेट करिअरमध्ये पहिल्यांदा असं घडलं की त्याने 6 चेंडू फेकले आणि सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट संपादित केल्या. आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ज्या स्पर्धेमध्ये खरं तर गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय फलंदाजांचा दबदबा आहे, ज्या विकेटवर खरं तर आपण पाहिलं की फलंदाजांसाठी स्पोर्टी विकेट आहे आणि नंदनवन ठरलेलं हे क्रीडांगण आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. अशा या विकेटवर, अशा या सिच्युएशनमध्ये, अशा कंडिशन्समध्ये खरं तर अजिंक्य पाटीलने चांगला खेळ केला. हा होता खरं तर अप्रतिम खेळ. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जुळले जातील आमच्या नवी मुंबई पंचक्रोशीमधील नेरूल विभागाला बिलॉंग करत असताना या स्पर्धेचं शिवधनुष्य ज्याने आपल्या हाती घेतलंय ते आमच्या हर्षदजी मडवी. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या सामना सुरू होण्यापूर्वी, जस्ट बिकॉज ऑफ नावं समजण्यासाठी. पहिलाच बॉल, सुलतान रफ्तार का सौदागर नावाने सुप्रसिद्ध आयकॉन खेळाडू आहे. आज बोनकोडे आणि त्याचबरोबर गोठिवली या टीममध्ये त्याने जागा बनवली. आज आयकॉन म्हणून 11वा हा खेळाडू. 5 खेळाडू गोठिवलीचे, 5 खेळाडू बोनकोडेचे आणि 11वा खेळाडू सुलतान. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल. याही बॉलसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न भावेश नाईकने केला. या वर्षीच्या रबर बॉल हंगामामध्ये प्रचंड चर्चेमध्ये असलेला हा खेळाडू आहे. साहेब चषकामध्ये मालिकावीराची सायकल म्हणून गौरवण्यात आलेला आहे या खेळाडूला. आणि आज मात्र त्याचा खेळ पाहण्यासाठी असंख्य चाहते देखील या मैदानावरती आहेत, कारण सुलतान सारखा देखील एक मोठा आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळतोय. आज त्याचंही आपण करूया स्वागत या नवी मुंबई नगरीमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल अप्पर कटच्या साह्याने खेळलाय. पॉइंट मध्ये फिल्डर, विकेट किपर धावलाय बॉल मागे, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही. तोवर मिळतील 2 धावा. रुणाल आय थिंक त्या ठिकाणी होता आणि 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्या जातील. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं पसंत करतो. नेहमीच वेगाचा बादशाह म्हणून सुलतानची ओळख आहे. उल्हासनगर या विभागातून तो खेळण्यासाठी संपूर्ण जगभरामध्ये गेला. 7 समुद्रापलीकडे देखील त्याच्या गोलंदाजीचा वेग अनेक खेळाडूंनी अनुभवलाय. तोच खेळाडू आज ग्रामीणमध्ये. यावेळेस पहा, स्विंग आणि बॅट एज. टप्पा पडल्यानंतर बॉलला आतमध्ये आणलं आणि त्या बॉल सोबत काहीतरी छेड काढण्याचा प्रयत्न भावेशच्या अंगाशी येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेट मिळाली. फर्स्ट विकेट डाऊन फॉर द टीम दारावे अँड ऐरोली कोलीवाडा. थँक्यू. पहिला विकेट इथे मात्र डाऊन झालं आपलं पाहायला मिळाला भावेश नाईकच्या रूपाने. सुपर गोलंदाजी. खरं तर सुलतानचं कौतुक करावं लागेल. सुलतान नेहमीच आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आपल्याला देताना पाहायला मिळतो. कधी स्लो गतीचे बॉल, कधी फास्ट बॉल, कधी स्विंग बॉल, यॉर्कर बॉल, याही गोष्टीसाठी तो फेमस आहे. सगळ्या बाबतीत तो व्हेरिएशन देत असतो. अभि जोशी आणि त्याच्या समवेत आता धीरज भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. खरं तर धारावी टीमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 4 आयकॉन त्यांच्याच टीममध्ये आहेत. आयकॉनची मुळात गरज नाही आहे, परंतु या स्पर्धेचा नियम आहे तो मात्र पाळावाच लागेल. यावेळेस पहा, पुन्हा एकदा उचलून खेळायचा होता. सेमी हेलिकॉप्टर स्ट्रोक अटेम्प्ट केला गेला होता धीरज भोईरच्या माध्यमातून. 2-1 सध्या. सुलतानचं हे सगळ्यात माफक षटक आतापर्यंतच या नगरसेवक चषकातील आपल्याला पाहायला मिळते, कारण फक्त 2 धावा. आणखीन एक डॉट बॉल खेळलाय आणि ही 3री धाव, बट नॉट अन ऑफिशियली. फक्त 2 धावा या ओव्हरमधून ऑफिशियली खर्च केल्याने एकदा जोरदार टाळ्या सुलतानच्या गोलंदाजीसाठी झाल्या पाहिजे. नगरसेवक चषकातील ही सर्वोत्तम ओव्हर सुलतानने हाताळली आणि आज मला आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये का बोलावलंय याचं त्याने ज्वलंत उदाहरण स्वतःच्या गोलंदाजीमधून दिलंय. हेच असतं एका मोठ्या खेळाडूचं लक्षण, एका व्यावसायिक खेळाडूचं हे लक्षण.
नाही, नक्कीच खरं तर हर्षद अप्रतिम गोलंदाजी खानोखे खान सुलतान खानच्या माध्यमातून आपण पाहिले. आज आपण इन्व्हायटेड जे आपले खरं तर आयकॉन प्लेयर्स आहेत ते सर्वांनीच अप्रतिम खेळ साकारला. त्याच्यामध्ये आपण योगेश पवारचा उल्लेख करू, त्यांच्या बॅटमधनं 50 धावा आल्या. रोहित भालेरावचा आपण उल्लेख करूया, त्याच्या बॅटमधनं 50 धावा आल्या. वैभव पाटीलला गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी सुद्धा चांगली केली. त्यानंतर आपण उल्लेख करायचं झालं तर गंगाधर इंगोले असतील, अजिंक्य लाडू थोडासा मी म्हणेन आजच्या दिवसामध्ये मात्र मी म्हणेन थोडासा बॅकफुटवर आपल्याला जाताना पाहायला मिळाला. ऋतांशू पाटीलची खरं तर दहशत आपण पुन्हा एकदा पाहिली. त्यानंतर आपण उल्लेख करायचा झाला तर विकी बनसोडे, मी म्हणेन त्याच्यासाठी थोडं अपसेट मोमेंट होतं कारण संघ परास्त झाला. आणि सुलतान खान ज्यानं नुकतं स्पेल फेकलं आणि काय मॅजिकल बॉलिंग त्यानं हाताळली आहे. कंट्रोल पिन पॉईंट ॲक्युरेट बॉलिंग. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3 आणि प्राइज विकेट कोणाची तर ती भावेश नाईकची. सध्याच्या खरं तर सीझनमध्ये अप्रतिम फॉर्ममध्ये, परंतु हा संघ कधीही हार न मानणारा संघ आहे. टीमचं नाव आपल्याला पाहायला मिळतं ऐरोली कोलीवाडा आणि मच्छिंद्र स्मृती दारावे. स्वराज म्हात्रे आलाय यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. हा आमचा कॉम्बॉक्स आहे ज्यामध्ये आम्ही दोन्ही समालोचक, आमचे गुणलेखक विघ्नेश मडवी आम्हाला जॉईन आहेत, आमचे 12th मन आहेत. आणि या कॉमेंट्री बॉक्सचा एक वेगळाच व्ह्यू आज संपूर्ण प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. आणि थँक्स टू यू tenniscricket.in कारण एवढी सुविधा आज आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आहे. धीरजचा ट्रेडमार्क शॉट तो खेळण्यासाठी जरूर इच्छुक होता, परंतु इथे धडपड पाहायला मिळते. मला वाटते रोहित म्हात्रे आहे त्या ठिकाणी आणि इथून मात्र फक्त 1 धाव. दुसरी देखील इथून मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळेल. 2 धावा मिळाल्या. स्वराज म्हात्रे सध्याच्या घडीला या संपूर्ण यंगस्टरमध्ये चर्चेत असलेलं नाव आहे. जेवढं नाव भावेश नाईकचं आहे तेवढंच नाव सध्या स्वराज म्हात्रेचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 2. टीमची टोटल 5वर 1 मच्छिंद्र स्मृती दारावे आणि ऐरोली कोलीवाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. स्वराजचा हा 3रा बॉल. धीरजसाठी पुन्हा एकदा उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. भन्नाट वेगाने होणारी ही गोलंदाजी एकाही बॅट्समनला आता मात्र मोठा फटका खेळू देत नाहीये. स्वराजचे बॉल झाले आतापर्यंत ओव्हरमधले 3. थोडासा धीरज मात्र आता बॉल चेक करण्यावरती भर देतोय कारण त्याला देखील माहीत आहे की सध्या बॉल बाउन्स होत नाही आहेत आणि त्यामुळं सबमरीन डिलिव्हरी जास्त पाहायला मिळतात. आणि स्वराजला हेच हवं आहे, बॉल जास्त जर बाउन्स झाला नाही तर तिथे मात्र धीरज भोईरसारखा बॅट्समन फसणार आणि हा त्याच्या गेमचा प्लॅन असू शकतो. ना धीरज सुद्धा तितक्याच खरं तर अव्वल दर्जाचा एक अतिशय चतुर आणि हुशार फलंदाज आहे. गेली कित्येक वर्षात त्यांनी खरं तर व्यावसायिक क्रिकेटसुद्धा त्याने खेळले. चेंडू त्याने चाचपणी केली. 104 ग्रामचा हा रबर बॉलचा खरं तर चेंडू जितका टणक तितका तुम्हाला मात्र त्याला मैदानाच्या बाहेर फेकताना थोडंसं सोपं होईल असं हे साधं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. स्वराज 4था बॉल ऑप्स्टमच्या बाहेर पुन्हा एकदा, परंतु यावेळेस पंचांनी दुजोरा दिला. बॅट्समनच्या फिवरमध्ये हा डिसिजन जातोय. वाईट बॉल. अपेक्षा होती धीरजला आणि अपेक्षेप्रमाणे घडले देखील. सुंदर गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. वाईट बॉल जरी आलेला असला तरी देखील या ओव्हरमध्ये फार काही नुकसान झालेलं नाही. येथे पाहू शकता बॅटच्या आतील बाजूला लागल्यानंतर बॉल जमिनीवर आदळला, त्यानंतर रुणालच्या हातामध्ये बॉल लँड होतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. सुलतान जो ॲज अ गोलंदाज म्हणून या टीममध्ये आपली जागा बनवून बसला आणि तो खेळाडू आज मात्र आपलं सर्वोत्तम 100% देतोय. ऑप्शनच्या बाहेर, जास्त बाहेर धीरज शफल आहे, त्यामुळे इथे धीरजला या मागणीला थोडंसं मागं घ्यावं लागणार आहे. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 4था डॉट बॉल स्वराज म्हात्रे फेकतोय. 2 धावा बॅटच्या साहाय्याने 1 वाईड बॉल. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल, परंतु इथे ओव्हरची समाप्ती. धीरज नाराज आहे सध्या या संपूर्ण घटनेवरती, कारण धीरजला माहीत आहे की या क्षणाला आपण केलेल्या या चुका आपल्या टीमला किती संकटात आणू शकतात. आता सद्यस्थिती जर आपण पाहिली, स्वराज म्हात्रे हे पाहू शकता आपण ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केले गेले, कशा पद्धतीने संपूर्ण ओव्हरचा हा आढावा आपल्या स्क्रीनवरती हे पाहू शकता. आतमध्ये येणारा बॉल पुन्हा एकदा बाहेर बॅटच्या खालून निघून गेला
आणखीन एकदा शफल झाला 5वा बॉल आणि हा 6वा बॉल कशा पद्धतीने स्वराजने रिलीज केला हे देखील आपण पाहतोय. हे पाहू शकता सोडून दिला. कदाचित वाटलं होतं धीरजला की इथे वाईड मिळावा, परंतु पंचांनी स्पष्ट नकार दिला. कसं आहे ना हर्षद, क्रिकेटमध्ये खरं तर प्रत्येक चेंडू काही ना काही इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो आणि बॅट्समनच्या ब्रेनमध्ये ती सर्व इन्फॉर्मेशन ऑलरेडी स्टोअर असणं फार महत्त्वाचं असतं. आज ते अँटिसिपेशन, ते जजमेंट थोडंसं मी म्हणेन चुकलं आणि थोडा भ्रमित झाला तो धीरज भोईर. आणि तिथेच मात्र स्वराज प्रल्हाद म्हात्रे या गोलंदाजानं मात्र अप्रतिम कमालीचं हे स्पेल हाताळलंय. जिथं सुलतान खाननं छान चित्र रेखाटलं या मॅचचं, फक्त 3 धावा खर्च केला आणि त्याच्याच अगदी पावलावर पाऊल ठेवून स्वराजनं जे षटक हाताळलं त्याही षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. 2 षटकांचा खेळ झालाय. बॅटिंग करणारी टीम बॅकफुटवर जात असताना आपल्याला पाहायला मिळतेय ऐरोली कोलिवाडा आणि मच्छिंद्र स्मृती दारावे 1 बाद 6 आफ्टर 2. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 6 धावा फक्त आहेत. आता इथून मात्र मी तर सांगेन गिअर शिफ्ट करावे लागतील. अभिजितला थोडंसं आता चार्ज घ्यावा लागेल. या मॅचची जबाबदारी उचलावी लागणार आहे. उचलून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. रुणाल बॉल मागे धावला. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल दिला जाणार आणि 2 धावा इथे सहज मिळतील. कारण रुणाल जेव्हा जेव्हा बॉल बाहेर निघतोय, रुणाल देखील त्या बॉल मागे पळतोय. त्यामुळे विकेट किपरला बॅकअप नसल्या कारणाने 2 धावा घेण्यास जरूर मंजुरी दिली जाते. 2-2 धावा सध्या तरी कामी येणार नाहीयेत ऐरोली आणि त्याचबरोबर दारावे टीमला. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. ॲटलिस्ट 55-60 धावा प्लस गेल्या तर फायटिंग होऊ शकते. खरं तर क्वालिटीवाले गोलंदाज दारावे आणि ऐरोली टीमकडे देखील आहेत, परंतु तरी देखील या मैदानावरती कोणत्याच गोलंदाजाची गय केली जात नाही. कोणता गोलंदाज कधी मार खाईल हे सांगणं फार कठीण आहे या मैदानावर. पहिला बॉल अभिसाठी. हा बॉल खरं तर फसलाय की काय फलंदाज. रनआउटची संधी होती. पंचांकडे अपील सुद्धा केली आहे. पंच खारस्त करत असताना मात्र डिसिजन देत आहेत इट्स अ नॉट आउट. अनेक नियम या स्पर्धेचा हर्षद. 10 संघांना आपण इन्व्हाइट केलं. 5 पहिल्यांदा आपल्याला विजेते संघ भेटणार. अर्थातच हा ऑड आकडा आहे आणि म्हणूनच की काय, जो संघ ॲज पर द नियम, ॲज पर द रूल बुक, जो संघ लिडिंग रन स्कोरर असेल त्या संघाला आपण बाय देणार आहोत. अर्थातच तो तृतीय क्रमांकासाठी मात्र नक्कीच मी म्हणेन पात्र ठरेल. 5 मॅचेस आज पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या 4 मॅचेसचा इतिहास काय म्हणतोय? 4ही मॅचेस सक्सेसफुली डिफेंड झालेल्या आहेत. या मॅचमध्ये काय घडेल? या मॅचमध्ये विपरीत घडेल का? या मॅचमध्ये त्या उलट घडेल का? की याही मॅचमध्ये पहिला मॅचचा 4 मॅचचा जो रिझल्ट आहे तो इतिहास आणि त्या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल का? हा आहे प्रश्नचिन्ह. प्रश्न असले की उत्तर द्यायला मजा येते. कमेंट्री बॉक्समध्ये मजा येते कारण आमच्या समोर आहेत हर्षद मडवी, रायगड समालोचन असोसिएशन नवी मुंबईचे हे विभाग प्रमुख. फटका ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत टीमचे कॅप्टन. झेल इथं टिपला जाईल. विघ्नेश पाटील अंडरनेथ अँड कॅच इज टेकन. अनदर विकेट डाऊन. अभि जोशी बॅक टू डग आउट. थँक्यू. सुंदर गाणं आहे खरं तर. या संपूर्ण मराठी संगीत सृष्टीला आपल्या आवाजाने बुरळ पाडणारा हे संगीत आपण ऐकलं. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन नाईक दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धीरज भोईर याच्या समवेत आता 4थ्या क्रमांकावरती तो मैदानात दाखल झाला. पहिला विकेट इथून मात्र गमावला होता ऐरोली दारावे टीमने तो भावेश नाईकच्या रूपाने. दुसरी विकेट अभिची आपल्याला पाहायला मिळाली. सचिनसाठी हा खोला टाकला बॉल ड्राईव्ह केला जातोय. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे. दबक्या पावलांनी या बॉलचा पाठलाग करतोय. 2 झाल्यात पूर्ण. तिसरीसाठी निघेल
परंतु थांबविलंय. सुलतानने थ्रो केलाय आणि सुलतानची ॲक्युरसी ही भरपूर चांगली आहे. गोलंदाजी करत असताना ज्यावेळेस स्टंप तो हिट करतो ना, तीच नेमबाजी आता फिल्डिंगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ रॉकेट एम थ्रो, लेझर गायडेड. 12-2 सद्यस्थितीमध्ये ऐरोली धारावे. हाही बॉल शॉर्ट ऑफ लेन होता, परंतु गती कमी करून टाकले असल्या कारणाने इथे थोडासा दबाव जाणवला सचिनवरती, परंतु पंच काहीसा सल्ला मसलत इथं करताना पाहायला मिळतील. आणि 3 षटकांचा खेळ इथे संपला असल्या कारणाने टीमची टोटलकडे आपण नजर टाकू शकतो. 12 रन आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहायला मिळत, म्हणजे आजच्या दिवसातील पहिल्या 3 षटकातील सर्वात कमी धावा आहेत. मी म्हणत नाही की आजच्या दिवसातील सगळ्यात कमी धावा या इनिंगमध्ये आल्यात, कारण अजून 2 ओव्हर आहेत आणि या पुढील 2 ओव्हरमध्ये साधारणतः जर 35-40 धावा आल्या तर मात्र मजा येईल. तर 35-40 धावा येतात तर 50-52चा आकडा टीम ऐरोली धारावे गाठू शकते आणि त्या धावा त्यांच्यासाठी इनफ असतील, कारण त्यांचा बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. त्यामुळे सचिनला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. धीरजला आपले हात मोकळे करावे लागतील. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पार्थ चंदन आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती आणि भरोसा आहे, भरोशाचा गोलंदाज. आणि तोच गोलंदाज आज मात्र आपल्या गावाची कमान सांभाळत असताना पाहायला मिळेल. बोनकोडे, वायू 11 बोनकोडे आणि गोठिवली 11 असा हा एकत्रित बांधलेला संघ आहे सुलतान खानच्या मदतीने. त्यामध्ये आम्ही स्वप्नीलजी नाईक यांचं नाव आवर्जून घेऊ. त्याचं मात्र संघाला भरपूर पाठबळ असतं. इथे पहा, धीरज भोईरचा आज खरं तर दिवस नाही आहे. धीरज भोईरला आज बॉल कनेक्ट करताना मात्र अक्षरशः तीव्र संघर्ष करावा लागतो. या संघर्षातून मात्र एखादी ठिणगी पडली तर मात्र त्याचा वणवा होऊ शकतो, परंतु आता उशीर झाला. आता तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट बॉलपर्यंत तुम्हाला आक्रमण करावं लागेल. मिसटायमिंग आहे की आउट ऑफ पार्क हे पाहायचंय. मोठा फटका धीरजला आता मात्र रोखणं थोडंसं कठीण होईल या षटकारानंतर. पहिला षटकार धीरजच्या बॅटमधून 6 रन. पहिले 2 विकेट्स पडले आणि जमिनीचा तल सरला असंच काहीसा भास झाला. परंतु काय, आभाळात तर आता उडावंच लागेल, पर्याय नाही आहे. अतिशय जिद्दी, अतिशय साहसी हा खेळाडू. व्यावसायिक क्रिकेट यानेही खेळलंय आणि खरं तर आजही तो सांगतोय की हम भी किसी से कम नाही आहे. अभि यावेळेला आता गोलंदाजानं करतोय कमबॅक. पार्थ चंदन हाही गोलंदाज व्यावसायिक क्रिकेट खेळला आणि त्यालाही ठाऊक आहे कसं करायचं ते कमबॅक. षटकार आला त्यानंतर धीरजला मी म्हणेन अगदीच अवे फ्रॉम द रीच चेंडू रिलीज केला, थोडासा आउट स्विंग सुद्धा केला आणि स्विंगनं मिस केलं. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. हाही बॉल, याही वेळेला अजून एक डॉट बॉल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितका मात्र तुम्ही पराभवाच्या उग्र छायेमध्ये जाल. एक उजळणे आपण करू शकतो की 2 आठवड्यापूर्वी पार पडलेल्या अनंत म्हात्रे स्मृती चषक धारावेच्या स्पर्धेमध्ये पार्थ चंदन हा खरं तर धारावे टीमचा आयकॉन होता. त्यांच्यासोबत खेळत होता. आज त्यांच्या विरुद्ध खेळतोय आणि हेच क्रिकेट आहे. ज्यावेळेस आपल्या गावाचा प्रश्न उभा राहतो त्यावेळेस मात्र संपूर्ण द्यावं लागतं, कारण अख्खं गाव आपल्याला पाहत असतं आणि आपल्या अख्ख्या गावाची जी जबाबदारी असते ते आपल्या 5 खेळाडूंच्या खांद्यावरती घेऊन आज मात्र हे खेळाडू उतरलेत मैदानामध्ये. रनआउटची शक्यता आणि मिळू शकतो. पंचांची बोट आकाशाकडे. अंपायर नीरज सर सेज धीरज OUT आउट.
पार्थला मिळाली आणखीन एक सफलता त्याच्या गोलंदाजीमध्ये. रनआउट स्वरूपामध्ये धीरज बाद झालाय. खरं तर बॉल झालेत 5, 20 धावा. आता इथून पुढचा प्रवास थोडासा कठीण खडतर आहे असं मला वाटू लागलंय. ओ धीरजसाठी हा बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर आणि इथून मात्र ओव्हरची झाली आहे सांगता. 4 षटकांचा इथे वाजवी खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम ऐरोली कोलीवाडा आणि मच्छिंद्र स्मृती धारावीची आपल्याला पाहायला मिळते 20/3 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आतापर्यंतचा सर्वात कमी स्कोर आहे. इथून मार्ग काढावा लागेल. सचिन नाईक आणि ही मामा भांजेची जोडी मैदानावरती आपण स्क्रीनवरती पाहतोय. मामा भांजा काहीही करू शकतात कारण या दोन खेळाडूंनी आतापर्यंत धारावे गावचा क्रिकेटचा जो लौकिक आहे तो भरपूर वाढवला. कारण विकी भोईर एक असा खेळाडू आहे ज्याने नवी मुंबईची आन बान आणि शान जी राखली आहे भूषण पाटील यांच्या मदतीने 7 समुद्रापलीकडे आज तो खेळला आहे आणि नवी मुंबईचं नाव जे आहे ते मात्र उज्ज्वल केलं. आज अनेक असे खेळाडू आहेत पूर्वी फार कमी आम्हाला पाहायला मिळायचे ज्यामध्ये आम्ही जोपर्यंत नवीन समालोचक होतो तेव्हा आम्ही ऐकून होतो. भूषण पाटील आणि रोहित म्हात्रे एक असे खेळाडू आहेत 2 खेळाडू ज्यांनी मात्र 7 समुद्रापलीकडे जाऊन खेळलेत. परंतु आज स्टील 2024 मध्ये आम्हाला असं ऐकायला मिळेल की आज नवी मुंबईतले बरेचसे खेळाडू आज बाहेर जाऊन खेळतात. याचा आम्हाला अभिमान आहे आणि असायलाच हवा कारण आपल्या विभागातील आपल्या समाजातील खेळाडू जर पुढे जातात त्यापेक्षा आपली ही अभिमानाची बाब वेगळी काही नसू शकते. इथे पाहू शकता पुन्हा एकदा ऑन साईडला एक सिंगलसाठी प्रयत्न. स्वराज घसरला परंतु दुसऱ्या धावेसाठी लगेच प्रयत्न केला गेला आणि 2 धावांच्या मदतीने टोटल झाली आता पुढे 22-22. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल. तुम्हाला सातत्याने मोठ्या फटक्यांना दुजोरा द्यावा लागेल. 22/3 4.1 सध्या गोठिवली 11 आणि त्यांच्या सोबत खेळते वायू 11 बोनकोड हे संघ मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. गोठिवली 11 आणि वायू 11 बोनकोडे. गेल्या वर्षीपर्यंत नितेश खरं तर यावर्षी ते बॉन्डिंग तुटलं असावं का काय घडले माहीत नाही आहे परंतु गोठिवली 11 टीम गेली 2 वर्ष घनसोली 11 टीमसोबत खेळ होती. यावर्षी वायू 11 बोनकोडे टीमसोबत हा संघ मैदानामध्ये दाखल झाला. काहीतरी वेगळे पण आहे हरकत नाही आहे परंतु एक चांगलं क्रिकेट या निमित्ताने संपूर्ण नवी मुंबईकरांना पाहायला मिळतं आहे हे मात्र निश्चित आहे. सचिन नाईक हा खेळाडू असा आहे शेवटपर्यंत हार न मानणारा खेळाडू. हो पायावरचा बॉल सहजतेने उचलून खेळला. स्वराजच्या हातामध्ये बॉल लँड आणि आणखीन एक विकेट गळायला लागली. विकेट नंबर 4 डाऊन. ऐरोली कोलीवाडा आणि त्याचबरोबर धारावे टीमसाठी हा सध्याच्या घडीला मोठा धक्का आपण म्हणू शकतो. स्वराज सारखा खेळाडू ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने या बॉलला रिलीज केलं विघ्नेशने आणि त्यानंतर मात्र पायावरचा बॉल अगदी फ्लिक केल्यानंतर समोर स्वराज सारखा खेळाडू आणि आत्ताच्या घडीला यंगस्टरमध्ये सगळ्यात अट्रॅक्टिव्ह आणि जास्त आक्रमक असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल स्वराज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिकेत साळुंखे. ऐरोली कोलीवाडा टीमचा हा खेळाडू आहे अनिकेत साळुंखे. परंतु आता जबाबदारी वाढली आहे. 2 तरी मोठे फटके ॲटलिस्ट पाहायला मिळतील ही आशा आपण करू शकतो. ऑप्शनच्या जास्त बाहेर निघालेला बॉल. विघ्नेश मात्र काही प्रमाणामध्ये इथे मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय. चला नेक्स्ट मॅचसाठी आम्ही इन्व्हाइट करीत आहोत कारण ॲज पर द रूल या पहिल्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा अर्थातच 89 धावा बनवून बाय मिळवली आहे ती म्हणजे गावदेवी दिवाळे आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी या टीमने. ती टीम मात्र खऱ्या अर्थाने आता सुपर 3 मध्ये जाऊन दाखल झाली म्हणजे एक बक्षीस इथून मात्र नक्की त्यांना लागू होईल. आणि आता पहिला दुसऱ्या फेरीतील सामना असणार आहे गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशीगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळतील कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कुकशेत
दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आता आम्हाला हवे आहेत. ऐरोली वाशी आणि तुर्बे कुकशेट टीमचे कॅप्टन आपण यावं. निलेश भोईर आणि भूषण पाटील असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅचकडे. थोडंसं आपण मॅचपासून दूर आलो होतो, परंतु पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. मोठा फटका खेळण्यापासून थोडंसं वंचित ठेवलं आहे, परंतु या गोलंदाजीचं कौतुक करेन मी. आज सगळा दिवस या गोठिवली आणि बोनकोडेच्या गोलंदाजांनी गाजवला. सुरुवात करून दिली, मी तर म्हणेन डावाचा श्री गणेशा करून दिला सुलतान खानने. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तिथून मात्र प्रवास जो आहे तो खूप चांगला राहिला. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल, आणखीन एक वाईड नंबर आय थिंक 4, चौथा वाईड बॉल आहे. विघ्नेशच्या गोलंदाजीमध्ये थोडासा आता सुधार यायला हवा. त्याने धावा तर खर्च केलेल्या नाही आहेत, परंतु वाईड बॉल जास्त खर्च झालेत. 6 धावा फक्त आल्या त्या ओव्हरमध्ये, त्यातही 4 वाईड बॉल. आणखीन एक असू शकतो का, परंतु नाही. पंचांनी दिलाय फुल स्टॉप. 5 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 5 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या. ऐरोली आणि धारावी टीमच्या माध्यमातून फक्त 26-27 धावांचं अतिशय माफक आव्हान सध्या असणार आहे. ते म्हणजे टीम गोठिवली 11 आणि वायू 11 बोनकोडे समोर. आणि हे आव्हान कशा रीतीने पार केलं जाईल हे मात्र आपण सेकंड इनिंगमध्ये ऐकूया. तोपर्यंत निलेश भोईर आणि भूषण पाटील आपण कृपया टॉससाठी यावं. आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. थँक्यू डीजे मास्टर. भूषण पाटील टीम कॅप्टन लगेच या. निलेश भोईर लगेच या. आणि याच दरम्यान वायू 11 बोनकोडी टीमचे सर्व आमचे मोठे बंधू स्वप्नीलजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. यावं आपण. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला भूषण पाटील आणि त्याचबरोबर निलेश भोईर लवकर या आपण टॉससाठी, कारण वेळ आमच्याकडे फार कमी आहे. चला कॅप्टन, आम्ही वारंवार तुम्हाला इन्व्हाइट करतोय. गावदिवे ऐरोली, त्याचबरोबर इच्छापूर्ती वाशीगाव टीमचे प्रतिनिधी, तसेच कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कुकशेट टीमचे प्रतिनिधी. कॅप्टन, आम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लावू नका. आपण प्लीज लवकरात लवकर या. आम्हाला टॉस करायचा आहे. चला फलंदाज लवकर पाठवा. बॅटो ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर या. आणि भूषण पाटील यांच्याशी आपल्याला एक स्पेशल संवाद सुद्धा साधायचा आहे. स्पर्धेबद्दल त्यांचं मनोगत ते व्यक्त करतील आज. कारण भूषण पाटील एक अप्रतिम खेळाडू तर आहेत, परंतु ते छान बोलतात सुद्धा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अविनाशी सुतार साहेब असतील, शिवसेना शाखा शिरवणे, त्याचबरोबर सुतार फॅमिलीमध्ये उल्लेख करायचा झाला विवेकजी सुतार असतील, त्याचबरोबर आमचे किरणजी मेहर, अनिलदादा भोईर, दत्तादादा नाईक, या संपूर्ण परिवारानं आज या स्पर्धेचं मात्र मुख्य आयोजन मात्र केलं. आणि गेले कित्येक वर्ष या स्पर्धेची एक वेगळी उंची सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीये. 2 टीममध्ये आपण टॉस करतोय. या ऐरोली टीम, गंगा ये, जयेश आहे.
चला सामन्याला आपण ॲक्च्युली सुरुवात करूच, परंतु टॉस ची आम्ही खरं तर वाट पाहतोय. वारंवार आपण सूचना देऊनही संघ थोडीशी उशिराने येतात, त्यामुळे ही दिरंगाई संघाच्या या संपूर्ण स्पर्धेला मात्र उशीर होतोय. सामना आपण सुरू करा. भूषण भाऊ, टॉस नक्कीच होईल, परंतु या स्पर्धेविषयी तुमच्याशी चर्चा करायची आम्हाला. काय म्हणणार एकंदरीत ही स्पर्धा आपण खेळत आहात आणि या स्पर्धेविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्या माध्यमातून. गेली 2 वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जाते. किरणदादा मेहर यांच्या सुंदर संकल्पनेतून या स्पर्धेचा उगम झाला आणि खरं तर या फॉर्मॅट या खरं तर कन्सेप्टचा उगम झाला आहे. 2 गाव एक गेली 2 वर्ष खेळलो, यावर्षी आयकॉन जोडला गेला आहे. तुमचं काय मत आहे नेमकं या आयकॉन संकल्पनेविषयी? नक्कीच, कारण की जेव्हा आयकॉन खेळाडू येतात, प्रोफेशनल क्रिकेटर येतात, आपल्या ग्रामीण संघाबरोबर जुडतात, तर त्यांचे एक्सपिरियन्स देखील शेअर करताना आपण पाहतो. सो चांगलं आयोजन आहे आणि दादा नगरसेवक चषक म्हणजे सांगायची गरज नाही आहे, कारण की सर्वकडे क्रिकेट खेळलो, मात्र आपली शिरवण्याची स्पर्धा ही नंबर 1च आहे रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत. कारण की सर्व खेळाडूंना या ग्राउंडवर खेळायचं असतं. त्याचं प्रात्यक्षित 8 टीम जेव्हा दादाला झाले, तर दादाला 10 टीम करावं लागले. मला वाटते अजून एक्स्ट्रा झाले असते. माझा 1 दिवस असल्यामुळे ते मॅनेज होणं गरजेचं म्हणजे मुश्किल होतं. दादांनी चांगल्याचपैकी केले आणि फक्त क्रिकेट आयोजन नाही करत, क्रिकेटला सपोर्ट देखील किरणदादा आणि शिरोणे गावचा तेवढंच महत्त्वाचं आहे. भले त्यांची ग्रामीण टीम नसली तरी मात्र सर्व बाबतीत नगरसेवक चषक असो किंवा दुसरं क्रिकेट असो, दादांचं हातभार नेहमी लागत असतं. त्यांची यंगस्टर टीम पुढे जाऊन काकानंतर, तानाजी काकानंतर टीम अजून वरती आली नाही आहे, बट पोरं खूप टॅलेंटेड आहेत. अजून रोज प्रॅक्टिस करणार, रोज खेळणार, रोज हरू दे, पण एक दिवस असा येणार का ते पण वरती जातील. धारावी संघ तुम्ही पाहतात, जर 5-7 वर्षा पाठी गेले तर त्यांच्याकडे देखील संघ नव्हता. आज मात्र ते टॉपच्या लिस्टमध्ये अख्ख्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सो क्रिकेट बदलायला वेळ नाही लागत, अशीच मेहनत करून राहावी. आणि थँक्यू सो मच दादा. प्रोफेशनल क्रिकेट आपल्या नवी मुंबईच्या धर्तीवर आणतात, कारण की प्रोफेशनल क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे नवीन खेळाडू घडवण्यासाठी. नवी मुंबईमध्ये, फक्त नवी मुंबईमध्ये खूप कमी क्रिकेट होतं, म्हणजे हातावर मोजण्या एवढेच क्रिकेट ओपनचा असतो. पण दादा संधी देतो आणि मॅक्झिमम प्लेयर्स, कितीतरी प्लेयर्स खेळताना आपल्याला शिरवण्याच्या मैदानात, भावेश नाईक असेल, मग गंगा इंगोले असेल, ओमकार केनिया असेल, मी स्वतः देखील असेल, असे 7-8 प्लेयर तरी आपण शिरवण्याच्या ट्रॉफीमध्ये खेळताना पाहतो. सो त्याच रीते आपण प्लेयर एस्टॅब्लिश करू शकतो आणि दादांनी ते काम चांगल्या रूपे केले. आणि पहिल्या दिवसापासून टुर्नामेंट मी खेळतो आहे, आजच्या दिवसापर्यंत टुर्नामेंट दिवसांदिवसांनी त्यांना अपग्रेड करताना दिसतो आहे. आणि थँक्यू सो मच. अशाच तुम्ही शेवटपर्यंत, जोपर्यंत क्रिकेट जिवंत आहे तोपर्यंत ऑर्गनायझेशन करत राहा. थँक्यू व्हेरी मच. अतिशय मार्मिक शब्दामध्ये भूषण भाऊंनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर टॉस आपण निश्चितपणे करू शकतो. निलेश भोईर आलेले आहेत, डायरेक्टली आपण टॉस करूया. आम्ही संस्कारजी अविनाश भोईर यांना, सुतार यांना विनंती करेन की आपण आपले शुभाचे टॉस करावा. अविनाश दादांचे चिरंजीव आहेत. निलेश दादा वॉन्ट्स टू कॉल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज, म्हणजे तुर्बे कुक्षेट टीमने टॉस जिंकलेला आहे. भूषण भाऊ आता वेळ घेणार नाही, फक्त डिसिजन गोलंदाजी. चला, थँक्यू व्हेरी मच. आणि ओव्हरच्या बाबतीत तुम्हाला डिसिजन आता किरण दादा कळवतील, त्या बाबतीत तुम्ही तयार राहा. आणि सध्या मॅच आपण पाहतोय, एन्जॉय करा त्या मॅचला. tenniscricket.in सोबत आमच्यासोबत असेच जोडून राहा. थँक्यू. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या काही चेंडूंचा खेळ झाल्यानंतर मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11. त्याच्यामध्ये अजून आपण धावा ॲड करूया, काहीशा 4 आणि धावसंख्या झाली आहे ती 15. अर्थातच पहिलं षटक संपन्न झालं. धीरज भोईर ज्याने फलंदाजी करत असताना तितकंसं कॉन्ट्रीब्युशन मात्र देता आलं नाही. आज जो मगाशी उल्लेख झाला, अर्षदजी मडवी मायक्रोफोनवर होते, आज धीरज भोईरचा दिवस नव्हता. कदाचित ते खरंही आहे, परंतु आज मी म्हणेन कमालीची गोलंदाजी झाली. गोलंदाजांचं पृथक्करण करावं असं वाटतंय, कारण पहिलं षटक हाताळलं सुलतान खान, आयकॉन प्लेअर, त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2. दुसरं षटक हाताळलं स्वराजनं, त्याही षटकामध्ये धावा आल्या 3 धावा आल्या. तिसरं षटक हाताळलं ते हर्षल पाटीलनं, तोही फिरकीचा जादूगार, त्यांनीही धावा खर्च केला फक्त 6. चौथं षटक पार्थ चंदननं फेकलं, त्या षटकामध्ये धावा आल्या 8.
आणि शेवटचं षटक विघ्नेश टीमचे कॅप्टन त्यांनी हाताळलं. त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6. एकंदरीत काय तर फक्त 26 धावा पहिल्या इनिंगमध्ये मर्यादित 30 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अतिशय सोपं आणि मी म्हणेन साधं समीकरण ठेवलं आहे ते 27 धावांचं. आणि या 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 15. स्वराज आहेत फलंदाजीसाठी. ही एक चोरटी धाव मात्र कलेक्ट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी ही धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परशु साठे आणि स्वराज म्हात्रे हे पहिले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आज या स्पर्धेची चर्चा खरं तर 7 समुद्राकडे सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. 8 वर्ष सातत्यानं मी म्हणेन मगाशी भूषण पाटीलनं चांगला उल्लेख केला, दरवर्षी काही ना काही नवीन ही स्पर्धा मात्र नेहमी घेऊन येत असते. यावर्षी गतवर्षी आपण 2 गाव 1 टीम कॉन्सेप्ट पाहिली. यावर्षी आपण 2 गाव 1 टीम कॉन्सेप्ट सोबत एक आयकॉन प्लेअर जो तुम्ही महाराष्ट्र पटलावरील कोणताही खेळाडू तुम्ही निवडू शकता. त्याच्यामध्ये आज अनेक नामवंत प्रतिभावंत आयकॉन प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचा खेळही चांगला झाला. 2 आयकॉन प्लेयर्सच्या माध्यमातून 50-50 धावांच्या अर्धशतकी खेळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यातल्या त्यात नवी मुंबईमधील जे खरं तर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत जे गेली कित्येक वर्ष खेळ करतायत त्यांनी चांगला खेळ केला. त्याच्यामध्ये निलेश भोईरचं नाव घेऊ, त्याच्यामध्ये अजिंक्य पाटीलचा तो स्पेल असेल, त्याच्यामध्ये खरं बघितलं गेलं तर अनेक नामवंत खेळाडूंनी चांगला खेळ सादर केला. आज मात्र प्रतिभावंत खेळाडूंचा चांगला खेळ मात्र एन्जॉय करतायत ते नवी मुंबईकर. आणि नवी मुंबई खरला बिलोंग करत असताना मात्र समालोचक म्हणून या स्पर्धेसोबत जेव्हा आपण जोडले गेलो तेव्हा मात्र या स्पर्धेचा आणि खरे पाहता आपल्याला थोडासा अभिमान असावा. इतक्या अव्वल दर्जाची ही मानाची स्वाभिमानाची आणि नवी मुंबईच्या खरं तर क्रिकेटच्या पटलावरील शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिथे या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर नवी मुंबईची क्रिकेटची कक्षा सुद्धा हळूहळू का होईना मात्र रुंदावली जातीये. आणि आता मात्र नक्कीच जेव्हा आयकॉन प्लेयर्स संघासोबत खेळ करत असतात त्यांच्याकडे असलेला क्रिकेटचा एक्सपिरियन्स प्रोफेशनलिझम काय असतं. एखादी मॅच तुम्ही खेळताय तर तुम्हाला इन रिटर्न काय मिळतं याही गोष्टी, त्याचबरोबर त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांची खेळातली धमक, त्यांच्याकडे असलेलं ते टॅलेंट, ते एक्सपिरियन्स, तो अनुभव ते मात्र डगआउटमध्ये शेअर करत असतात. आणि तोच एक्सपिरियन्स घेऊन अनेक यंगस्टर खेळाडू मात्र घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ओमी केनीचं आपण नाव घेऊया. ओमी केनी काल जो खेळला खरं तर चेंज द गेम वडवली या टीमकडनं तो चॉईस प्लेअर होता. ही महत्त्वाची बाब आहे. आपण खरं तर बाहेरून एखाद्या टीमचे महत्त्वाचे खेळाडूंना आपल्या टीममध्ये समाविष्ट करत असतो, परंतु आपल्या नवी मुंबईचा खेळाडू खरं तर एका अव्वल दर्जाच्या संघाचा प्रतिनिधित्व करतो आणि चॉईस प्लेअर म्हणून खेळ करतोय. ही नवी मुंबईसाठी एक महत्त्वाची बाब आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जाईल ते अर्थातच या स्पर्धेला आणि अशा अनेक स्पर्धांना. आणि या स्पर्धेचं खरं तर मी म्हणेन आज जे कुशल नेतृत्व सांभाळलंय ते किरणजी मेहर, अर्थातच त्यांना साथ मिळाली आहे ती ज्ञानेश्वरजी सुतार सर आणि अविनाशी सुतार सर ज्यांच्या शुभ उपस्थितीतनं आपण खरं तर श्री गणेशा सोहळा संपन्न केला. आणि त्याच्यामध्ये आम्ही अजून एक नाव जोडू, अर्थातच अनिलदादा भोईर असतील, विवेकजी सुतार असतील, दत्तादादा नाईक असतील, संपूर्ण सुतार परिवार शिवसेना शाखा यांच्या वतीनं नगरसेवक चषक 2024 पर्व 8वं आणि हे 8व्या पर्वामध्ये अतिशय दिमाखात या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. उद्याच्या दिवसामध्ये ऑल इंडिया आयकॉनची कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या मात्र प्रचंड प्रेक्षकांची वर्दळ सुद्धा या क्रीडांगणाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील जरूर. वी ऑल आर एन्जॉईंग द गेम ऑफ रबर बॉल क्रिकेट. अर्थातच आपण पाहताय माजी नगरसेवक चषक 2024. करंट मॅचवर आपण थोडंसं फोकस करूया. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आत्तापर्यंत जिंकण्यासाठी फक्त इन मेन 8 धावांची आता मात्र गरज आहे. 18 चेंडू 8 धावा. विकी भोईर, रफ्तार के सौदागर आणि हा चपराक लगावलाय परशु साठे आणि त्याच्या बॅटमधनं हा षटकार मॅचमध्ये मी म्हणेन पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. फक्त 2 धावांची गरज आहे. मॅचमध्ये आता राम राहिला नाहीये, फक्त 2 धावांची गरज. नेक्स्ट मॅचमध्ये लगेच आपण विनंती करणार आहोत दोन्ही टीम्सना की आपण मैदानाचा लगेच ताबा घ्या. नेक्स्ट मॅच 4 षटकांची राहील. प्रमोदजी पाटील खरं तर आज या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. गेली कित्येक वर्ष क्रिकेटचा वारसा साणपाडा गावानं सुद्धा जपलाय, तेच आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज यशस्वी आयोजक, एक यशस्वी खेळाडू आणि गेले कित्येक वर्ष मी म्हणेन जवळजवळ 3 दशकाहून अधिक त्यांच्याकडे असलेला तो एक्सपिरियन्स आणि अजूनही आमचे खरं तर यंगस्टर सुनील लांबोर जे समालोचक सुद्धा आहेत त्यांच्या समवेत सुद्धा ते त्याच धाडसानं खेळ करत आहेत.
आज ते मात्र उपस्थित पाहायला मिळते. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. मॅचवर फोकस करत असताना स्क्रीनवर आपल्याला आकडा पाहायला मिळतोय तो अर्थातच 26 आणि जिंकण्यासाठी आता फक्त इनमेन एक मला वाटतंय धावेची गरज असणार आहे. आणि हा विजयी षटकार आलाय आणि लगेचच फिल्डिंग टीम आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि निलेश भोईर आणि तुमची टीम आपण सलामीचे फलंदाज मैदानामध्ये लवकर पाठवा. मॅचमध्ये काय घडलं त्याचा लेखाजोखा आपण काही क्षणामध्येच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तत्पूर्वी या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करणारी टीम जिंकला, जरूर संघ जिंकलाय. अर्थातच या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आयकॉन प्लेयर, पहिलं षटक हाताळलं आणि स्ट्रायकिंग बॉलर अर्थातच फ्रंट लाईन बॉलर खानोके खान सुलतान खान इज डिक्लेअर्ड ॲज मॅन ऑफ द मॅच. सुलतान लगेच या आणि आपला मॅन